नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पायथन प्रोग्रामिंगचा यूज करून कशा पद्धतीने आपण सिंपल कॅल्क्युलेटर तयार करायचा आहे। ओके, चला तर मग चालू करूया आपण नोटपॅड प्लस प्लस पासून। नोटपॅड प्लस प्लसमध्ये एक नवीन फाईल क्रिएट करून घेतली ज्याचं नाव आहे simplecalculator.py। ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल 1 नंबर लाईन ते 5 नंबर लाईनवरती मी काहीतरी कोड लिहिलेला आहे। आता प्रिंट कशासाठी यूज करतो आपण, आपल्याला जर आउटपुट कमांड प्रॉम्प्टवरती प्रिंट करायचा असेल त्यावेळी आपण प्रिंटचा उपयोग करतो। ओके, तर प्लीज सिलेक्ट द ऑप्शन। ओके, ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कोणता ऑप्शन आहे ते 1 ॲडिशन, 2 फॉर सबस्ट्रॅक्शन, 3 फॉर मल्टिप्लिकेशन अँड 4 फॉर डिव्हिजन। अशा पद्धतीने हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। त्यापैकी आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करून कोणतं ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे 2 नंबरवरती ते आपण डिसाईड करणार आहे। त्याच्यासाठी आपण काय करणार आहे तर एक व्हेरिएबल घेतले चॉईस। ओके, आणि त्या चॉईसमध्ये आपण 1 2 3 4 मधली एक व्हॅल्यू कुठली तरी घेणार आहे, ॲज ए स्ट्रिंग घेणार आहे। ओके, इथं तुम्ही बघू शकता इनपुट यूज केलेलं आहे। इनपुट कशासाठी यूज केलं, कारण की मी कमांड प्रॉम्प्टमधून व्हॅल्यू घेणार आहे, त्यासाठी मी इनपुटचा यूज केलेला आहे। बरोबर, मग आता तिथं कमांड प्रॉम्प्टमध्ये मेसेज काय दिसणार आहे तुम्हाला, प्लीज एंटर चॉईस 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 आणि 4 नंबर यापैकी कोणताही एक नंबर तुम्ही एंटर करा। बरोबर, आणि तो एंटर केलेला नंबर ॲज ए स्ट्रिंग कशामध्ये सेव्ह होणार आहे, चॉईसमध्ये सेव्ह होणार आहे। लक्षात आलं। नेक्स्ट, num1 आणि num2 व्हेरिएबल। आता num1 व्हेरिएबलमध्ये आणि num2 व्हेरिएबलमध्ये आपण काय सेव्ह केलेलं आहे, num1 मध्ये एंटर फर्स्ट नंबर आणि num2 मध्ये एंटर सेकंड नंबर, अशा पद्धतीने सेव्ह केलेलं आहे। ओके, तर num1 मध्ये काय केलं आहे आपण, इंट बघताय तुम्ही इथं टाईपकास्टिंग केलेलं आहे। का टाईपकास्टिंग केलेलं आहे मी तुम्हाला वरती सांगितलं लाईन नंबर 7ला। इथं आपल्याला व्हॅल्यू कशी मिळणार आहे रे, नंबर आपण इनपुट घेणार आहे कमांड प्रॉम्प्टमधून, बट तो नंबर कशामध्ये सेव्ह होणार आहे, स्ट्रिंगमध्ये सेव्ह होणार आहे चॉईसमध्ये। बरोबर, मला स्ट्रिंगमध्ये सेव्ह न होता मला num1 आणि num2 मध्ये व्हॅल्यू इंटिजर म्हणून सेव्ह झाली पाहिजे। आता इंटिजर म्हणून का, कारण की जर मी स्ट्रिंग म्हणून सेव्ह केली तर मला त्या स्ट्रिंगवरती मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करता येणार नाहीत। मला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स त्या 2 नंबरवरती परफॉर्म करायचे आहेत, num1 आणि num2 वरती, म्हणून मी तिथं टाईपकास्टिंग केलं आणि काय वापरलेलं आहे, इंट वापरलेलं आहे। बरोबर, तर हे झालं। आता नेक्स्ट, आता आपल्याला पुढं या कोडमध्ये लॉजिक काय असणार आहे, तर मी इफ एलिफ आणि एल्स कंडिशनचा यूज करणार आहे। आता कशा पद्धतीने तो यूज करायचा आपण बघून घेऊया। लाईन नंबर 12ला तुम्हाला इफ कंडिशन दिसते, इफ चॉईस इज इक्वल टू 1। बरोबर, तर चॉईस आहे, चॉईस ही तुम्हाला कुठून मिळणार आहे, लाईन नंबर 7। बरोबर, जर चॉईस 1 एंटर केली असेल तुम्ही, बरोबर चॉईस 1 एंटर केली असेल तर ही कंडिशन काय होणार आहे, ट्रू होणार आहे। आणि इफ ब्लॉक एक्झिक्यूट होऊन मेसेज काय प्रिंट होणार आहे, आणि कुठलं ऑपरेशन होणार आहे, मेसेज प्रिंट होणार आहे ॲडिशन ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू, आणि काय व्हॅल्यू मिळणार आहे, num1 प्लस num2, हे ऑपरेशन त्या ठिकाणी परफॉर्म होणार आहे। लक्षात आलं। नेक्स्ट, एलिफ चॉईस इज इक्वल टू 2, जर सेकंड ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल चॉईसमध्ये तर त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन होणार आहे आणि नंबर काय मेसेज कोणता प्रिंट होणार आहे कन्सोलवर, कमांड प्रॉम्प्टमध्ये सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्स, आणि कुठलं ऑपरेशन होणार आहे, सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन होणार आहे। ठीक आहे। नेक्स्ट, एलिफ चॉईस इज इक्वल टू 3, जर थर्ड ऑप्शन आपण सिलेक्ट केला असेल तर त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑपरेशन होणार आहे, आणि कमांड प्रॉम्प्टमध्ये कोणता मेसेज प्रिंट होणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू। ओके, नेक्स्ट, जर चॉईस नंबर 4 यूज त्या ठिकाणी तुम्ही केला असेल तर
डिव्हिजन ऑपरेशन होणार आहे आणि मेसेजमध्ये काय प्रिंट होणार आहे, डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स. ओके, आणि डिव्हिजन ऑपरेशन होणार आहे. ओके, जर हे चारी पण ऑप्शन और चारी पण कंडिशन्स फॉल्स असतील, ओके, तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे आणि मेसेज काय प्रिंट होणार आहे, प्रिंट धिस इज व्हॅलिड इनव्हॅलिड इनपुट. ओके, म्हणजे यापैकी मी कोणतंही इनपुट तुम्ही एंटर केलेलं नाही. म्हणजे जर मी 5 नंबर एंटर केला, 6 नंबर एंटर केला, 100 नंबर एंटर केला, तर त्या ठिकाणी मेसेज काय येणार आहे, दिस इज इनव्हॅलिड इनपुट. तुम्हाला कोणती व्हॅल्यू एंटर करायची आहे, ऑप्शन 1 एकतर 1 एंटर करायचं आहे, 2, 3 किंवा 4. या 4 मधल्याच कोणतं तरी तुम्हाला व्हॅल्यू एंटर करायची आहे, तरच तरच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स होणार आहेत. अदरवाईज मेसेज काय येणार आहे, धिस इज इनव्हॅलिड इनपुट. अशा पद्धतीनं हा प्रोग्रॅम वर्क करणार आहे. दिस इज अ व्हेरी सिम्पल प्रोग्रॅम. आता आपण समजून घेऊया, कमेंटच्या माध्यमातून हा प्रोग्राम समजून घेऊया. सपोज मी चॉईस एंटर केली, मी आता कमेंट्स लिहितो इथं, चॉईस इज इक्वल टू 1. जर चॉईस 1 एंटर केली, नंबर मी घेतला, नंबर num1 इज इक्वल टू 30, num2 घेतला इज इक्वल टू 50, सॉरी हा 50 घ्या, 50 घेतला. तर आता ह्यातलं कोणतं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे रे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर कुठली कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते, चॉईस इज इक्वल टू 1. आता तुम्ही म्हणाल 1 स्ट्रिंग म्हणून का घेतलेलं आहे इथं, बरोबर. आता फक्त असं घेतलं असतं आपण तरी चाललं असतं, बरोबर, पण नाही, असं 1 घेतलं तर ते झालं इंटिजर. पण आपल्याला चॉईस कशामध्ये असणार आहे, स्ट्रिंगमध्ये असणार आहे, बरोबर. मग आपल्याला ते इक्वल येण्यासाठी कशामध्ये घ्यावं लागणार आहे, 1 इथं स्ट्रिंगमध्ये घ्यायचं आहे, म्हणून मी घेताना असं घेतलेलं आहे, बरोबर. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ॲडिशन ऑपरेशन होणार आहे आणि ॲडिशन ऑपरेशन झाले की मेसेज काय प्रिंट होणार आहे, num1 प्लस num2. num1 प्लस num2 किती येणार आहे रे, 30 अधिक 50 80. 80 त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे, बरोबर. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम वर्क करणार आहे. ठीक आहे, हा प्रोग्राम सर्वांच्या लक्षात आला असेल. जरी लक्षात आला नसेल तर तुम्ही काय करा, स्वतः एकदा प्रोग्राम सगळा टाईप करून बघा. टाईप केल्यानंतर नक्कीच तुम्हाला सिंटॅक्स वगैरे काय आहे ते समजून जाईल. आणि हा खूप इझी प्रोग्राम आहे, सिम्पल कॅल्क्युलेटर आहे, हे तुम्हाला समजायलाच हवं. ठीक आहे, तर आता आपण हा प्रोग्राम कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन कशा पद्धतीने वर्क करतोय ते बघून घेऊया. ठीक आहे, सो प्रेस कंट्रोल एस करून मी पायथन कोडिंग फोल्डरमध्ये हा प्रोग्राम काय करतोय, सेव्ह करतोय, सिम्पल कॅल्क्युलेटर. ओके, सेव्ह. हा प्रोग्राम मी सेव्ह केलेला आहे. ठीक आहे, तर मग चला मग जाऊया आपण पायथन कोडिंग फोल्डरमध्ये. ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स, पायथन कोडिंग या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सिम्पल कॅल्क्युलेटर ही एक फाईल इथं या ठिकाणी दिसेल. ओके, त्याच्यामध्ये आपला कोड आहे. आता काय करायचं आहे, तर मला या ठिकाणी कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे. तर कमांड प्रॉम्प्ट मी कसं ओपन करणार आहे, तर इथं तुम्हाला वरती पाथ दिसतोय, धिस PC डेस्कटॉप ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर CMD टाईप करा. CMD टाईप केल्यानंतर प्रेस एंटर करा. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेला दिसेल. आता तो कमांड प्रॉम्प्ट कोणत्या फोल्डरमध्ये ओपन झाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल, ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग, बरोबर. आता पायथन प्रोग्राम रन कसा करायचा हे मी आधी सांगितलेलं आहे सर्वांना. पायथन सिम्पल कॅल्क्युलेटर .py. ओके, आता हे फक्त मी यस टाईप केलं आणि टॅब प्रेस केलं तर ॲटोमॅटिकली ते नाव त्या ठिकाणी आलं. लक्षात ठेवा, टॅब प्रेस करायचं, पहिले 2-3 अक्षर त्या फाईलची नावं टाईप करायची आणि टॅब प्रेस करायचं, ॲटोमॅटिकली ते नाव पूर्णपणे त्या ठिकाणी येऊन जातं. ठीक आहे, ओके. तर बघूया आता आपण. पहिले मेसेज प्रिंट झाले, प्लीज सिलेक्ट द ऑप्शन. पहिला ॲडिशन, दुसरा सबस्ट्रॅक्शन, तिसरा मल्टिप्लिकेशन, चौथा डिव्हिजन.
आता ह्यातलं कोणते तरी मला ऑपरेशन करायचं आहे. पहिलं ॲडिशन ऑपरेशन बघून घेऊ आपण. ॲडिशन ऑपरेशन 1. ओके, आता मी 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो. एंटर फर्स्ट नंबर 50 प्लस एंटर सेकंड नंबर 20. ॲडिशन ऑफ 2 नंबर्स इज 70. बरोबर आहे का? ॲडिशन 50 अधिक 20 किती येते? 70 येते. म्हणजे आपलं पहिलं ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे, ॲडिशन ऑपरेशन. सो नेक्स्ट अजून आपण ऑपरेशन करून बघायचे त्याच्यावरती. तर आता मी काय केलं, हे ॲटोमॅटिकली कसं आला पूर्णपणे कमांड, तर फक्त अप्पर ॲरो कीचा यूज करायचा या ठिकाणी. अप्पर ॲरो कीचा जर तुम्ही यूज केला तर ॲटोमॅटिकली ती कमांड येऊन जाते. जी मागची प्रिव्हियस कमांड आपण यूज केले ती कमांड त्या ठिकाणी येऊन जाते. बरोबर. तर पायथन सिम्पल कॅल्क्युलेटर डॉट py प्रेस एंटर. आता मला सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करायचं आहे. बरोबर. तर एंटर फर्स्ट नंबर. एंटर पहिला नंबर मी 50 घेतला, दुसरा नंबर मी 10 घेतला. आता सबस्ट्रॅक्शन किती आला पाहिजे? 40. बघूया 40 येते का? सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्स इज 40. ओके, अशा पद्धतीनं हे आन्सर आलं. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन राहिले, बघूया ते पण करून. आता मला 3 नंबर ऑप्शन पाहिजे आहे मल्टिप्लिकेशन. 3 एंटर करतो मी. एंटर फर्स्ट नंबर 20. ओके, एंटर सेकंड नंबर 10. आन्सर काय आला पाहिजे? 20 इंटू 10 किती आला पाहिजे? 200. ओके, प्रेस एंटर. 200 आन्सर आलं का? आलं. ओके, आणि लास्ट ऑपरेशन राहते ते म्हणजे डिव्हिजन ऑपरेशन. डिव्हिजन ऑपरेशनसाठी कोणता नंबर आहे? ऑप्शन नंबर आहे 4. 4 ऑप्शनवर क्लिक केलं, प्रेस एंटर केलं. एंटर फर्स्ट नंबर 40. ओके, एंटर सेकंड नंबर 10. सो 40 डिवाइड बाय 10 काय आन्सर यायला पाहिजे? 4 आन्सर यायला पाहिजे. ओके, 4 आन्सर आलं का? आलेलं आहे. 4 आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण सिम्पल कॅल्क्युलेटर काय करणार आहे? तयार करणार आहे. आणि ती कसं वर्क करते हे आत्ता आपण कमांड प्रॉम्प्टमध्ये बघितलेलं आहे. लक्षात आलं? तर हा एकदम सिम्पल प्रोग्राम आहे. आता मी सिम्पल हे कॅल्क्युलेटर होतं हे थोडं ॲडव्हान्स पद्धतीनं म्हणजे फंक्शन्सचा यूज करून कशा पद्धतीनं काम करणार आहे ते मी पुढच्या काही लेक्चर्समध्ये बनवणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू. बाय बाय.